हिंदू धर्मामध्ये दिवाळी किंवा दीपावली या सणाला सण उत्सवांचा राजा मानलं जातं. प्रत्येकाला दिवाळी या सणाची खूप उत्सुकता असते. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने आणि घरोघरी प्रकाशाने उजळला जातो. हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. दिवाळीला आपण दीपावली असं देखील म्हणतो. या दिवशी भगवान राम हे 14 वर्षांचा वनवास बघून अयोध्येमधून परतले होते. त्यामुळे हा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली. दरवर्षी दिवाळीची सर्वच जण खूप आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळी ही 5 दिवसांची असते. लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा, जो आपण सर्वच जण खूप आतुरतेने वाट पाहत असतो. कारण की या दिवसालाच बलिप्रतिपदा असं देखील म्हणतात. आणि आणखीन एक गोष्ट या दिवशी केली जाते, म्हणजेच सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीचं औक्षण या दिवशी करत असतात. मात्र या सर्व गोष्टींमागे काय पौराणिक कारण आहे आणि पतीचं औक्षण करताना पत्नीने कोणत्या नियमांचं पालन करायला हवं, जेणेकरून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी त्या प्रार्थना करू शकतील आणि त्यांची आर्थिक प्रगती आणि भरभराट होईल. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच बाबी जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा व्हिडिओ अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मैत्रिणींनो, आश्विन महिन्यामधील अमावस्येनंतर लक्ष्मीपूजन झाल्यावरती कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असं देखील म्हणतात, जी दिवाळीचा पाडवा म्हणून ओळखली जाते. हा दिवस फक्त उत्सवासाठी नाही तर धार्मिक आणि सामाजिक महत्त्वही या दिवसासाठी आहे. सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीचा औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ यासारख्या गोष्टींसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे बळीची प्रतिमा काढून तिची पूजा देखील करणे, यासोबतच इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना देखील सर्वच शेतकरी या दिवशी करत असतात. बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय शुभ मानला जाणारा दिवस आहे. त्यामुळं 22 ऑक्टोबर 2025ला आपल्याला काय तिथी असणार आहे ते सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया. यंदाच्या बलिप्रतिपदेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 असणार आहे. दुसरा मुहूर्त सकाळी 10:56 ते 12:23 असेल आणि तिसरा मुहूर्त हा संध्याकाळी 4:24 ते 6:09 असणार आहे. तुम्ही या काळामध्ये तुमच्या वेळेनुसार कोणत्याही 3 प्रहरांपैकी एका प्रहरामध्ये बलिप्रतिपदेचा ही पूजाविधी करू शकता. आता या सगळ्या गोष्टींमागं काय पौराणिक कथा आहे ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग आता जाणून घेऊया या बलिप्रतिपदेची पौराणिक कथा आणि त्याचा पतीच्या औक्षणाशी असलेला संबंध. असं सांगितलं जातं की पार्वतीनं महादेवांना या दिवशी द्यूत खेळामध्ये हरवलं होतं, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं. बलिप्रतिपदेचा मुख्य पात्र म्हणजे असुरांचा राजा बळी, जो प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळामध्ये जन्म घेतला तरीही बळीराजा हा खूप चारित्र्यवान आणि प्रजेचा हित पाहणारा होता. त्याचा दानशूरपणा आणि प्रजाहिताची भावना ही खूप प्रसिद्ध होती. पुढे बळीराजाच्या वाढत्या सामर्थ्यामुळं देवसत्तेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानं एक यज्ञ केला आणि त्यानंतर दान देण्याची प्रथा राबवली. या यज्ञामध्ये भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून बटुवेशामध्ये बळीराजाला वचन मागितले. वामनाने त्याच्याकडून 3 पावलं भूमी मागितली. वचन दिल्यामुळं बळीराजानं दान दिले. त्यावेळी वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करून स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली. 3रं पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लकच न राहिल्यानं बळीराजानं आपलं मस्तक पुढं केलं आणि वामनानं त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळ लोकांचं राज्य दिलं. बळीराजा गर्विष्ठ होता, तरीही त्याच्या दानशूरपणामुळं त्याला वरदानामध्ये पाताळ मिळालं आणि यासोबतच त्याला एक वरदान देखील मिळालं की कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक त्याची पूजा करतील. या दिवशी लोक इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करतात आणि यासोबतच फटाके फोडणे आणि दीपोत्सव करणे हा देखील एक भाग मानला जातो. कारण की मुळातच बळीराजा हा खूप दानशूर आणि प्रजादक्ष होता. त्यामुळे अशा बळीचं राज्य आपणाला हवं आहे, म्हणून आपण या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करत असतो. आता पुढं याचा संबंध पतीच्या औक्षणासाठी कसा काय ते आता सांगते. भगवान विष्णूंनी बळीराजाचं जेव्हा गर्भहरण केलं, शिवाय त्याच्या दातृत्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला, हे पाहून माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या. तिनं आपल्या पतीचं अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले. तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्यप्राप्तीचा आशीर्वाद दिला. या आशीर्वादामुळं ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपसूक ऐश्वर्य आणि प्राप्तीचं वरदान मिळतं. विष्णू लक्ष्मीच्या जोडीनं एकमेकांचा जो आदर सन्मान केला
तसा प्रत्येक पतीपत्नीनं एकमेकांचा आदर करावा. या उद्देशानं पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्यानं एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली आणि तेव्हापासूनच प्रत्येक वर्षी सर्वच स्त्रिया आपल्या पुरुषांची म्हणजेच प्रत्येक पत्नी आपल्या पतीचं औक्षण करत असते. औक्षण म्हणजे दिव्याच्या प्रकाशाच्या साहाय्यानं कार्यरत असलेल्या विश्वामधील देवतांच्या लहरींच्या आगमनाच्या क्षणाचं स्वागत करणं आणि तो क्षण लक्षात घेऊन त्या लहरींचा आश्रय घ्यावा. औक्षण करत असताना आपण दिव्याच्या साहाय्याने उत्सर्जित होणाऱ्या आणि प्राप्त झालेल्या लहरी आरती करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारे संरक्षक कवच तयार करत असतात. त्यामुळं जेव्हा केव्हा पत्नी असे आपल्या पतीचं औक्षण करत असते त्यावेळेस ती एक संरक्षण कवच आपल्या पतीभोवती निर्माण करत असते. औक्षण करणं किंवा ओवाळणं हा हिंदू धर्मामध्ये सांगितलेला एक खूप छोटासा विधी आहे. मात्र त्याचा परिणाम हा दीर्घायुषी आणि भरभराट देणारा आहे. मात्र हे औक्षण करत असताना तुम्हाला काही नियमांचं पालन करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. औक्षण आपण कधीही दारामध्ये उभं राहून करायचं नाही. सजीवांना या रजतम सकारात्मक लहरींनी आकारलेल्या क्षेत्रास त्रास होत असतो. या त्रासदायक लहरींचा एक समूह आत्म्याभोवती तयार होतो आणि त्याचा परिणाम जीवाच्या मनोमय कोशावरती पडतो. त्यामुळं अशा कणांचं बळ वाढल्यानं जीवामध्ये चिडचिडपणा निर्माण होतो. औक्षण नेहमी घराच्या आतमध्ये करायचं, उंबरट्यावरती नाही. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया औक्षणासाठी साहित्य काय लागणार आहे. तर तुमचं जे ताट असणार आहे त्यामध्ये हळद कुंकू, तुपाचे किंवा तेलाचं निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता आणि कापूस अशा गोष्टी असायला हव्यात. या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही गर्भितार्थ आहे. औक्षणाच्या ताटामध्ये हळद किंवा कुंकुम आपल्या डाव्या बाजूला कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचं प्रतीक म्हणून ठेवायचं. हळदी कुंकूमधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असलेल्या देवतांचं शुद्धतावादी त्वरित आकर्षित होत असतं. साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ म्हणजेच आपल्या पतीच्या आयुष्यामधील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी आणि म्हणूनच अगोदर निरांजनानं आपण आपल्या पतीला ओवाळायचं आहे. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे म्हणजेच पुरुषत्वाचे प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवायचे. सोन्यानं ओवाळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य लाभावे हा असतो. सुपारीसारखं टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावं म्हणून सुपारीनं औक्षण करावं. सुपारी उजव्या बाजूला ठेवायची. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यायचं असतं. अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्यानं तबकामधील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात. तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचं की कापसासारखा म्हातारा हो. अक्षतांच्या थोडेसे पुढे परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावं. दीप हा जीवाच्या आत्मशक्तीच्या बळावरती कार्यरत होणाऱ्या सुषुम्ना नाडीचं प्रतीक असतं. अशा प्रकारे आपल्याला तबकामधील घटकांची योग्य पद्धतीनं मांडणी करायची आहे आणि आपल्या पतीला देवतेच्या तत्वाचा अधिक लाभ मिळण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता ह्या सर्व साहित्याची मांडणी झाल्यानंतर आपल्याला औक्षणाचा योग्य विधी जाणून घ्यायचा आहे. एका पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. आपल्या पतीला औक्षण करायचं आहे म्हणून आपण त्या पाटावरती बसवायचं. सुसंस्कृत व्यक्तीच्या कपाळावरती आपल्याला मधल्या बोटानं ओलं कुंकू लावून त्यावरती अक्षता लावायच्या आहेत. यावेळी डोक्यावरती आपण रुमाल किंवा गांधी टोपी देखील ठेवू शकतो. निरांजनाचं ताट उचलून त्यामधील अंगठी किंवा सोन्याचं कोणताही दागिना किंवा सुपारी घेऊन आपल्याला आपल्या पतीच्या चेहऱ्याभोवती फिरवायची आहे. ही फिरवतानाची दिशा म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला अंगठी आणि सुपारी घेऊन डाव्या बाजूने वर कपाळाला टेकून ती पुन्हा ताटामध्ये टेकवायची. असं 3 वेळा करायचं आहे आणि प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी आणि सुपारीला देखील स्पर्श करायचा आहे. आरतीच्या ताटामधून आपल्याला आपल्या पतीची आरती करायची आहे आणि 3 वेळा आपण उजवीकडून डावीकडे असे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा पतीचं औक्षण करायचं आहे. यानंतर आपल्याला ज्वारीचे किंवा गव्हाचे केलेल्या मुटके देखील आपल्या पतीवरून दृष्ट म्हणून ओवाळून टाकून द्यायचे आहेत. हे टाकत असताना 2 मुटके डाव्या बाजूला आणि 2 मुटके उजव्या बाजूला अशा पद्धतीनं ते टाकायचे असतात. जर ते शक्य झालं नाही तर आपण ते उतरून आपल्या ताटामध्ये ठेवून नंतर देखील त्याचं विसर्जन करू शकतो. यासोबतच आपल्याला आपल्या पतीला मिठाई देखील खायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या औक्षणाचा विधी पूर्ण होतो. जेव्हा आपण आपल्या पतीला औक्षणासाठी बसवणार आहात त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिशा.
आपल्या पतीचं तोंड हे पूर्वाभिमुख असायला हवं आणि मगच आपल्याला हे औक्षण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं पत्नीनं दिलेल्या मुहूर्तावरती आपल्या पतीचं औक्षण पाडव्याच्या दिवशी करायचं आहे. मैत्रिणींनो, दिलेल्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. तुम्हाला सर्वांना दीपावली पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंद, सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.